नमस्कार मित्रांनो, ठरले तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की सायली आणि कुसुम तर तयार होतात, परंतु त्या गुंडांनी त्यांना अडवलेलं असतं आणि आता तिकडे कसं जायचं हा प्रश्न मोठा सायली आणि कुसुमताई यांच्यासमोर उभा असतो। तेव्हा मात्र आता यासाठी मदत करायला येणार असतात ऋषिकेश आणि ऋषिकेश जानकी मात्र आता सायलीला या संकटातून वाचवणार असतात। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश आल्यानंतर मात्र सर्व सायली आणि कुसुमताई त्यांना झालेला सर्व प्रकार सांगतात की या गुंडांनी आम्हाला धमकावलेलं आहे आणि येथेच या घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिलेली आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आपल्याला काहीतरी करावं लागेल, काही झालं तरी अर्जुन आणि सायली या दोघांना मात्र आपल्याला एकत्र आणावेच लागेल। म्हणून आता त्या ऋषिकेशने त्या गुंडांशी दोन हात करून मात्र त्या गुंडांना चांगला चोप दिलेला असतो आणि शेवटी सायलीला आता तिच्या प्लॅनमध्ये कसं सक्सेसफुल करायचं हे दोघांनी ठरवलेलं असतं आणि त्यानुसार आता ऋषिकेश त्या गुंडांशी दोन हात करतो आणि सायलीला आणि कुसुमताईला तिकडे जे काही आता चैतन्यने फोन करून सांगितलेलं आहे की आता प्रियाने मात्र तिचा जो संगीताचा कार्यक्रम आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आहे तर तो सायली तुझ्यासाठी, कारण तू तिकडे पोहोचू नाही यासाठी तिने भंडार प्लॅन केला, कारण तो सोहळा आता तिने तिकडे नाशिकला करण्याचा ठरवलेला आहे। तेव्हा आता सायलीला आणि कुसुमताईंना हे सर्व माहिती होतं आणि लगेच तिकडे आता पोहोचण्यासाठी सायलीची धडपड सुरू असते आणि त्यासाठी नेमकं आता काय प्लॅन करावा लागेल हे सर्व आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी आणि कुसुमताई सायली यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी मात्र आता ते वेटरच्या वेशामध्ये आता तिकडं सायलीला पोच करायचं म्हणजे करायचंच। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी हे अगदी सायलीसाठी ती उष्टी हळदसुद्धा अर्जुनची कशी घेतात आणि सायलीला ती हळद कशी अर्जुनची लागते, कारण आता प्रियाने जे काही आता अर्जुनची उष्टी हळद लावण्याची ठरवली असते, कारण आता जो चुडा आहे तर त्या चुडा भरण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रियाचा धक्का अगदी रागात लागून तिचा तो चुडासुद्धा एक अपशकून घडलेला असतो। सर्व बांगड्या फुटतात आणि इकडे मात्र जे काही आपल्या सायलीबरोबर विधी होतात तर ते अगदी पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण होत असतात, परंतु प्रियाच्या प्रत्येक ह्या विधीमध्ये अडचणी आणि हे असे अपशकून घडत असतात। तेव्हा आता प्रियाला तर आता भीतीच असते की सायली मात्र आता इकडे नक्की पोहोचेल, म्हणून तिने सुभेदार फॅमिलीला अगदी सांगितलेलं असतं की काही झालं तरी ती सायली इकडे यायला नको आणि आता सर्व सुभेदारसुद्धा आता प्रियाच्या या बोलण्यामध्ये अडकलेले असतात। तेव्हा मात्र आता प्रिया आणि सर्व घरातील हे तिकडे जाऊन पोहोचतात आणि तेथे आता सायली ही अर्जुनची उष्टी हळद इकडे लागते आणि अर्जुनची जी काही उष्टी हळद प्रियाला लावायची असते तर आता विमलताई येतात आणि विमलताई आता जी काही हळद आहे तर ती चेंज करतात, कारण ती भांड्यातील हळद आहे तर ती पूर्णपणे आता विमलताई मिरचीची भुकटी काढून त्या हळदीमध्ये मिक्स केलेली असते, म्हणजे या प्रियाला चांगलंच वटणीवर आणायला हवं। म्हणून आता विमलताईंचा हा प्लॅन असतो आणि चैतन्याचा, आणि ठरलेल्या प्लॅननुसार आता सायलीला इकडे हळद लागते आणि ठरलेले सर्व विधी आता कुसुमताई आणि जानकी ऋषिकेश हे सायलीच्या हळदीचे पार पडतात। सायली खूप खुश असते, सायलीच्या अंगाला हळद लागलेली असते, ती पण आपल्या अर्जुनची उष्टी हळद। तेव्हा मात्र आता ऋषिकेश इतका खुश असतो आणि तिकडे अर्जुनला सुद्धा आता आनंद झालेला असतो, कारण ऋषिकेश जानकीने सर्व काही सांगितलेलं असतं की काही झालं तरी मात्र तुम्ही दोघांना एकत्र आणल्याशिवाय आम्ही काही राहणार नाही, आमच्या दोघांची मदत तुम्हाला नक्की मिळेल। आणि तेव्हा आता इकडे सायलीचा जो काही प्लॅन आहे तो मात्र आता हा अर्जुनपर्यंत पोहोच झालेला असतो आणि आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये सायली थेट आता अगोदर वेटरच्या वेशात येते आणि परत ती इकडे जे काही प्रिया आहे तर प्रियाला काहीतरी फोन येतो आणि प्रिया मात्र बोलण्यासाठी तिकडे साक्षीबरोबर निघून जाते, कारण तिला माहिती नसतं की साक्षीने का मला इतक्या घाईने बोलावले असेल। प्लॅन करून मात्र चैतन्य कुसुम या दोघांनी मात्र आता ह्या प्रियाला त्यात अडकवलेलं असतं। प्रिया ही बाहेर जाते तोपर्यंत आता सायली येऊन पोहोचलेली असते, तर आता सायलीचे सर्व विधी तर पूर्ण होतात, परंतु आता शेवटचा विधी असतो तो आता लग्न
सोहळ्याचा आणि आता अर्जुन आता त्याचं जे काही मंगळसूत्र त्याच्या नावाचं आहे तर तो आपल्या सायलीच्याच गळ्यामध्ये घालणार असतो. कारण आता सायलीने सर्व सुभेदार फॅमिलीला ती किती आता सायली आहे आणि आता यावेळेस मात्र जे तन्वी असण्याचं सत्य आहे तर ते आता अर्जुन समोर येते. आणि आता पूर्णाजी जेव्हा आडवी येते तर सायलीने पूर्णाजीला पूर्णपणे समजावलेलं असतं की हे प्रिया तुमच्या घरासाठी योग्य नाही आणि जे काही प्रियाने कारस्थान आत्तापर्यंत केलेलं आहे तुम्हाला फसवलेला आहे. कारण आता आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं हे खरं आहे, परंतु आता आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि ते प्रेम म्हणजे आता आमच्या दोघांचं साक्ष आहे, म्हणून आता आमच्या दोघांचं लग्न व्हायलाच हवं. आणि अर्जुन सरांची जी काही स्थिती आहे तर ती फक्त तुम्ही या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर अर्जुन सरसुद्धा शिवाय नाही राहू शकत आणि मी सुद्धा. तेव्हा आता सायलीची मिळालेली खंबीर साथ बघून आता अर्जुन एकदम असा म्हणजे खुश झालेला असतो. कारण आपली सायली किती अशी खंबीर बनली, आपल्या प्रेमासाठी ती लढते आणि इतका जो काही तिने आत्तापर्यंत संकटाशी सामना केला तो केवळ आपल्या प्रेमासाठी. आणि आपण फक्त काय केलं तर पूर्णाईचं वचन पाळत आलो, परंतु आता मात्र पूर्णाईचं वचन आपण पाळणारच आहोत. कारण ही सायलीच आपली तन्वी आहे हे सर्वांसमोर आता मला सांगायला हवं. अगदी सायलीला तिचा हक्क मिळून द्यायला हवा आणि आपल्या सायलीला जे काही आता ही प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांची मुलगी आहे तर हे सत्य मात्र आता आपल्याला सर्वांच्या समोर सांगायला हवं. यासाठी आता अर्जुन सुद्धा अगदी खंबीर बनतो. तेव्हा आता दोघंही आता खंबीर बनलेले असतात आणि काही झालं तरी आता मात्र चैतन्य आणि कुसुम यांच्या मदतीने आपल्या अर्जुन आणि सायली या दोघांचा जो काही हा लग्न सोहळा आहे तो सुद्धा आनंदाने थाटामाटात हा पार पडतो. आपले प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना सुद्धा आता हे कन्यादान ओतण्याची वेळ येते. कारण सायली ही रविराज काकांसमोर येते आणि रविराज काका यांना म्हणत असते की हे बघा जे काही आहे तर ते आहे, कारण मी अर्जुनचीच खरी बायको आहे आणि प्रिया जे काही आत्तापर्यंत जबरदस्तीने तुमची मुलगी आणि अर्जुनची बायको होण्याचं नाटक करत होती ते आता मात्र सर्वांच्या समोर यायला हवं. कारण आता जी तन्वी आहे तिचे पुरावे तर मधुभाऊंनी दिलेले असतात आणि रविराज काका म्हणत असतात की सायली मला माफ कर, मी खूप मोठी अशी चूक केली, मी असं करायला नको होतं. आणि प्रतिमा आत्याला तर आता पहिल्यापासून आपल्या सायलीवरच विश्वास असतो. तिचं मन तिला आत्तापर्यंत खूप काही सांगत असतं की हे जे काही सायली आहे तीच आपली मुलगी आहे. सायलीबद्दल प्रेम आणि विश्वास तिच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेला असतो आणि प्रियाविरुद्ध तिच्या मनात कोणतंही असं प्रेम नसतं. तेव्हा मात्र आता रविराज काका यांना जेव्हा सायली आणि अर्जुन पाया पडतात तर त्यांचं कन्यादान सुद्धा आता आपले रविराज काका आणि प्रतिमा आत्या ओततात. त्यानंतर मात्र आता आपले अर्जुन आणि सायली हे आता हनीमूनसाठी लांब ठिकाणी जाणार असतात आणि आता तेथे गेल्यानंतर मात्र अर्जुन आणि सायली खूप खुश असतात. अर्जुन म्हणत असतो की सायली हे बघ, तू आपल्या प्रेमासाठी इतकी लढली आणि मी तर खरंच किती खचलो होतो, पण त्यात मात्र तू साथ दिली. अगोदर मात्र मी जोपर्यंत तुम्ही मला प्रेमाचं प्रपोज करत नाही, तुमच्या मनातील प्रेम मला ओळखत नाही तोपर्यंत मी खूप काही लढलो, पण त्यानंतर मात्र पूर्णाईच्या वचनामुळे मी पूर्णपणे हादरून गेलं होतं. नक्की सायलीच्याच आठवणीने मला रात्रंदिवस झोप लागत नव्हती, माझं स्वतःकडे लक्ष नव्हतं. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला माहिती होतं आपल्या दोघांचं एकमेकावर खरं प्रेम आहे, लहानपणापासून आपण एकत्र राहिलो आणि जी काही तुमची तन्वी आहे तर ती तन्वी आज तुम्हाला सायलीच्या रूपात मिळाली. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सायली, आणि खरंच आपण एकत्र इतक्या दिवस राहिलो पण कधी आपण बंधनं तोडली नाही. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली एकमेकांबरोबर अगदी खुश असतात. परंतु इकडे प्रिया आणि साक्षी यांचा इतका जळफाट झालेला असतो. अर्जुन आणि सायली या दोघांचं झालेलं लग्न आहे ते बघून त्यांना इतका राग आलेला असतो, इतके भडकलेले असतात. तर तिकडे मात्र आपले अर्जुन आणि सायली हनीमूनसाठी जातात आणि त्यांचं जे काही हनीमून प्लॅनिंग आहे ते अगदी सक्सेस होतं. आणि आता ते एकदा विवाहबंधनात अडकल्यानंतर मात्र अर्जुन आणि सायली खूप असे खुश असतात आणि एकमेकांबरोबर आता सायलीने सुद्धा प्रेमाचं प्रपोज केलेलं असतं आणि अर्जुनने सुद्धा आपल्या मनातील प्रेम सायलीला बोलून दाखवलेलं असतं. म्हणजे आता त्यांच्यामध्ये कोणतंही असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य नसतं आणि ते
जे काही बंधन आहे ते सर्व बंधन आता आणि ते सर्व विधी करून आपले अर्जुन आणि सायली आता पूर्णपणे एकत्र येतात आणि खुश होतात। तेव्हा मात्र आता कल्पनासुद्धा अगदी खुश होऊन सायलीची माफी मागते आणि पूर्णाजीसुद्धा, कारण सायली हीच तन्वी आहे आणि तिला ओळखण्यात आपण खूप मोठी चूक केली म्हणून त्यांना आता खूप असा पश्चाताप होतो। आणि शेवटी आता ज्या चैतन्य, कुसुम आणि मिळालेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या परिवारामुळे आपले सायली आणि अर्जुन परत एकत्र येतात आणि जे काही हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी झालेला हा चमत्कार शेवटी अर्जुन आणि सायली या दोघांना एकत्र आणतो। आणि प्रियासोबत जे काही आता प्रियाला आता घराच्या बाहेर कशी तिची हकालपट्टी होते आणि तिने जे काही पाप केलं आत्तापर्यंत रविराज काका यांना फसवलं, तर ते मात्र आता नागोबा सहित पुरावे आता रविराज काकांकडे आलेले असतात। आणि आता प्रिया आणि जे काही नागोबा आहे यांना आता जेलची हवा कशी खावी लागते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।